तुमचं स्वागत आहे। आज मस्त खानदेशची खिचडी बनवते। हां, तुम्ही खावाले याच्यात खानदेशची खिचडी बनाय राहणू मी। खानदेशचा आहे ना मी भी, जळगावकडची आहे मी, तर खानदेशनं खिचडी बनाय राहणू मी आज। मला आपलं गाव शिवणं बी दाखवायला पाहिजे ना। आता मी कांदा टमाटर कापिली ना। आज मस्त खानदेशची खिचडी बनवते। SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खानदेशची खिचडी बनवतोय। हे बघा, लसूण घेतलाय मस्त छान खूप सारा, आणि त्याच्यात टाकते मी आता अद्रक, थोड्याशा हिरव्या मिरच्या, याचा असा ठेचा करून घेऊया आपण। आणि त्याच्यासोबत मी घेतले टमाटर कापून घेतले, कांदा आणि कढीपत्ता, आणि शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे टाकणार आता बघा तुम्ही, मी बनवते। याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया। मीठ घातलं ना की लवकर कुटायला होतो मग। हे बघा, असं जाळं वाटून घ्यायचंय आपल्याला, बारीक नाही करायचंय। मस्त झणझणीत ठेचा। तुम्हाला खानदेशी मध्ये व्लॉग पाहिजे तर सांगा। हा, खानदेशी मध्ये जर बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, खानदेशी मध्ये बोलतो मी। असं आम्ही घरात बोलतोच खानदेशी। बघितलं असेल ना तुम्ही गणपती मध्ये। आता सगळ्यात पहिले आपण जिरं टाकूया। शेंगदाणे घेतलेत मी, शेंगदाणे टाकते। हलक्या असं भाजून घेऊया। तेल चांगलं तापलं जाय। थोडासा मी कढीपत्ता टाकते। आपले शेंगदाणे जास्त नाही भाजायचे, हलकेच भाजायचे। कढीपत्ता टाकते। टाकते आता ठेचा बनवलेला आहे ना तो टाकते। लसूण पण मस्त तडतडून जाणार। मिक्स करूया चांगलं। आता आपण टमाटर टाकूया। तर टमाटरला पण चांगलं मिक्स करून घेऊया। हळद घालूया आपण, हळद घालूया। खिचडीला लागली पाहिजे अशी हळद घालायची आपल्याला। टमाटर जास्त आपल्याला शिजवायचे नाही, कुकरमध्ये लावलं का आपोआप शिजून जातात ते। थोडीशी कोथिंबीर घालूया। वाव, काय सुगंध सुटलाय बघा, मस्त छान सुगंध आला। मसाला बघा आपला असा तयार झालाय। आता मी लाल मिरची घेतली, धने पावडर आणि गरम मसाला। गरम मसाला एकदम कडक आहे आमच्यावाला, घरी बनवलेला आहे। गरम मसाल्याची रेसिपी तुम्ही SK कुकिंगच्या चॅनलमध्ये यूट्यूबमध्ये बघू शकता। घरचा मसाला आहे सगळं, धने पावडर पण घरची आहे, लाल मिरची पण घरची आहे। आता मी टाकते याच्यात।
चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं लागलं तर पाणी घालूया, मसाला जळणार नाही आपला. खाली चिटकून जातं ना मिरची टाकल्यावर. अजून सुगंध आला मस्त. 2 बटाटे कापून घेतले. बटाटे टाकते मी 2. मी साल काढून घेतली. तुमच्याकडे चांगले बटाटे असतील ना बिना सालचे, म्हणजे सालवाले, हे जरासे माझे असे लालसर होते ना, मग आता हेच वापरले होते घरात, तर टाकते मी बटाटे. मसाला तुमच्या हिशोबाने टाकायचे. तुम्हाला केवढं तिखट लागतं, कमी जास्त, त्या हिशोबाने मसाला वापरा तुम्ही. आता मी ही डाळला अर्धा तास भिजत घातली होती. तुरीची डाळ आहे, मस्त भिजून गेली आहे. म्हणजे खाताने दाण्यासारखे लागते, नाही तर शिजले नाही ना ते दाणे लागतात मग ते. आता म्हणून मी अर्धा काय पाऊण तास झाले भिजवून ठेवले. ते टाकूया आता. डाळच्या प्रमाण खिचडी म्हणजे जास्त पाहिजे, तर डाळ खिचडी आहे ना छान लागते. कमी जास्त तुम्ही पण करू शकता, काय ना. तांदूळ आहे आपला साधावाला तांदूळ, घरचा वापरतो, रोज वापरतो तो आहे. बासमती तांदूळची खिचडी चांगली नाही लागत, आम्हाला आवडत नाही. हा साधा तांदूळची खिचडी छान लागते. आता तुमच्या तांदूळच्या हिशोबानं पाणी तुम्ही घाला. रोज आपण बनवतो, आपल्याला अंदाज असतो आपल्या तांदूळला किती पाणी लागतं, किती काय लागतं. माझ्या तांदूळला पाणी खूप कमी लागतं, आणि मी आज थोडंसं भिजवून ठेवलं ना, म्हणजे 1 ग्लास पाणी टाकलं. हा तर 2 ग्लास पाणी टाकलं मी. कारण की आपली डाळ पण भिजली आहे, तांदूळ पण भिजलाय, तर आमच्या तांदळाला पाणी कमी लागणार. आता आपण मीठ घालूया याच्यात. आता मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. मी ठेसामध्ये पण मिरची घेतली, मीठ घेतलंय, त्या हिशोबाने टाकूया. कोथिंबीर टाकूया. आता आपण झाकण लावूया. तीन ते 4 शिट्ट्या घेऊया आता आपण. आपल्या 4 शिट्ट्या झाल्यात. कुकर पण थंड झालंय. आता उतारून घेऊया. हे बघा किती सुंदर खिचडी तयार झाली आहे आपली. छान. याला पापड म्हणजे तुम्ही काय पापड सगळे खायचं एकदम सुंदर. दादरचे पापड, ज्वारीचे पापड, नाचणीचे पापड, कुठले पापड तुमच्या अवेलेबल असतील त्याच्यासोबत खाऊ शकता. माझी आजची खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि थँक्यू.